ती माहिती इन्युमरेशन भरून तुम्हाला द्यायचीच आहे. इन्युमरेशन फॉर्म ज्यांनी भरला नाही त्यांचं नाव यादीमधून कट. त्याच्यामुळे इन्युमरेशन फॉर्म आपल्या प्रत्येक मतदाराचा आपल्यापैकी किती लोकांनी भरलाय तुमच्याकडे आले इन्युमरेशन फॉर्म भरून घ्या. तुमच्या बूथमधल्या प्रत्येक नागरिकाचा इन्युमरेशन घेणार. पहिल्या वेळेस आला घर बंद दिसलं सापडला नाही, दुसऱ्या वेळेस येतील नाही सापडला, तिसऱ्या वेळेस येतील सापडला नाही, नोटीस लावून जातील किंवा त्यांचा अब्सेंट मध्ये वगैरे होते. पण तीनदा येते. तीनदा येतोय का नाही याची काळजी तुम्ही घ्यायची, बीएलए घ्यायची. आपली घेतला मी पहिल्यांदा सांगितलं की ही तांत्रिक प्रक्रिया आहे, अवघड जाते लोकांना समजायला. बरोबर आहे. आणि मुद्दामून यांनी एवढी तांत्रिक आणि क्लिष्ट करून ठेवलेली आहे जेणेकरून आपण त्याच्यावर पुढचे सगळे इलेक्शन पछतावणार. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा आता काय करायचं. तर 30 जून पासून मिळतो आणि खाली चीफ इलेक्शन ऑफिसर आपल्याला ह्याच्याशी येलो तुमचा आहे हा तुमच्या मतदारसंघाचा आहे. नो युअर बिलो मदत करतात, नसेल करत तक्रार करतात. पण अशा पद्धतीने रोजचं काम असेल त्याच्यामध्ये मला तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. मी तुमच्या सोबत 30 जून ते 29 जुलै आपापसात प्लीज गप्पा मारू नका. 30 आपसात बोलू नका ना. आता फक्त आता 15 तुमच्या फॅमिलीसाठी. इथं काय पण सामान्य नागरिक नाही. इथं तुम्ही जसं सांगितलं बीएलए आहात, तुम्हाला हे तुमच्या बूथ मधल्या मतदारांचं करायचंय. ज्यांच्या मॅपिंगला प्रॉब्लेम येतो किंवा जे पण काही आतापासूनच बूथ मध्ये जाऊन मॅपिंग होते. बाकी सेक्शन नंबर वगैरे हे सोडून द्या. आपला मुस्लिमचा प्रॉब्लेम बराच होऊ शकतो कारण की एकाच नावाचे बरेच लोक असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण काही अडचण आली तर इथं मी आहेच्या नंतर आपण आपल्याला डिस्कस करू शकतो. हे केल्यानंतर असं तुमचं 2002 चं डिटेल्स येईल. आता एक लक्षात ठेवा तुम्ही बीएलए आहात. इकडे लक्ष प्लीज आवाज नको. इथे एक टॅब दिसतोय तुम्हाला लास्ट ई रोल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2000 मतदारसंघामधल्या मतदार याद्या इथं सापडतील. इथं पण सापडतात. दुसरी एक लिंक पण आहे त्याच्यावर तुम्हाला मतदार याद्या बूथ वाईज 2002 च्या पीडीएफ डाउनलोड करता येतात. टाकून दे. महिलांसाठी विशेष समस्या येऊ शकते कारण की मग त्यांना माहेरचं नाव टाकून बघावं लागेल वगैरे वगैरे. म्हणून मी सांगितलं महिलांसाठी बऱ्याच समस्या याच्यामध्ये आहेत. हे टाकल्यानंतर त्याच्या खाली सर्च असतो. बघताय सगळेजण काय अडचण चालायचं का पुढे मागे इकडे चालायचं. हा पोलीस स्टेशन तुम्हाला मी काय सांगितलं महत्वाचं राज्य जिल्हा मतदारसंघाचा नसेल आठवत सोडून द्या आणि डायरेक्ट तुमचं नाव खाली म्हटलं काही नाही टाकलं तरी चालतं. ओके. हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं अशी माहिती मिळते तुमचं नाव, तुमचा विधानसभा मतदारसंघ, त्याचा नंबर, तुमचा पोलिंग बूथचा नंबर, त्याचं नाव, ही सर्व माहिती 2000. त्याच्यानंतर इथं तुमचं जिल्हा 2002 मधला जिल्हा लक्षात घ्या. समजा ठीक आहे जिल्हा वेगळा असण्याची शक्यता आहे. 2002 चा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्यावेळेची जी काही कॉन्स्टिट्युएन्सी विधानसभा मतदारसंघ असेल तो इथे चालेल. तुम्हाला माहित नसेल किंवा नसेल नाही जरी केलं सध्या तरी चालेल. आणि मग खाली 30,000 मतं एक्स्ट्रा टाकणार आहे. नगरसेवकांना पण अजिबात एकही निवडणूक वंचित नाही. मी म्हणते ना म्हणजे ग्रामपंचायत झाला म्हणजे नगरसेवक पण आला त्याच्यामध्ये. 30,000 मतं बीजेपीचं प्लॅनिंग आहे. 30,000 मतं एक्स्ट्रा टाकण्याचं. आज जर आपण व्यवस्थित राहिलो नाही, त्यांनी एक ऍप केलेली आहे तयार. तो राजयोग वाला आहे ना. ऐका एक मिनिट थोडंसं ऐका भैया. त्या ऍप मध्ये काँग्रेसच्या विचारधारेचे मत आहे त्याच्यावर ते हिरवं टाकून राहिले. म्हणजे हिरवा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की भगवा रंग हा बीजेपीचा आहे आणि हिरवा रंग हा
काँग्रेसचा आहे. ती वेगळी गोष्ट, तुम्ही लोकांनी काय केलं ते आता बोलत नाही मी, पण नाही पसंत आया. तर विषय असा आहे, भगवा रंग बीजेपीची मतं, हिरवा रंग काँग्रेसची मतं, मध्ये पिवळा रंग टाकलाय त्यांनी त्या ऍप मध्ये, आणि काही ठिकाणी ते लाल रंग टाकतायत. म्हणजे जे मतदान आपल्याला डिलीट मारायचे आहे ते आपल्याला, म्हणजे जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांना. तुम्हाला जर उद्या वॉर्डमध्ये लढायचं असेल, तुम्हाला जर ग्रामपंचायती लढायचं असेल, तुम्हाला जर पंचायत समित्या लढायच्या असतील, तर याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्याकडे दुपटीने पैसे आहेत आपल्यापेक्षा, पण आपण जागरूक नागरिक राहिलो पाहिजे म्हणून एवढी सगळी खटाटोप आहे. आणि तुम्हाला जे लिफलेट मिळालं आहे ना, त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी, आता निखिल समजावून सांगतोच आहे, पण त्याच्यामध्ये पण बारीक बारीक गोष्टी आहे. सगळ्यात पहिले तुमचं आहे का त्याच्यामध्ये वोटिंग लिस्ट मध्ये नाव, हे चेक करा. नसेल तर जे करायचं आहे ते सगळं करा. माझ्या आईचं पण कॅन्सल केलं होतं, मी टाकून घेतलं, म्हणलं आईचं पण कॅन्सल करून राहिलं. वेदांचं कॅन्सल झालेलं आहे, त्याला निरोप द्या, त्याने मला पाय डिलीट मारलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि आता या तुम्ही ट्रेनिंग घेतला, कशा प्रकारे रणनीती काँग्रेसची असणार आहे? बघा, SIR याच्या आधी पण झालेला आहे आणि त्यावेळेला तर SIR व्हायला 2 वर्ष लागले होते. आज जे काय होतं आहे हे 2, 3, 4 महिन्यांमध्ये यांना गोळ घालायचा आहे. याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. माझा युवक काँग्रेसचा जो एक मेंबर आहे, गावचा अध्यक्ष आणि NSUIचा जो मेंबर आहे वेदांत केने म्हणून, त्याचं नाव मागच्या या 6, 7, 8 महिन्यामध्ये डिलीट केलेलं आहे. असं कसं डिलीट होऊ शकतं? आता आम्ही पण दक्षता घेतो आहे आणि डिलीट करणारा जो व्यक्ती ज्यांनी फॉर्म भरून डिलीट केलं त्याचं नाव आम्हाला जर माहिती पडलं, जे अनिवार्य आहे इलेक्शन कमिशनला आणि तहसील ऑफिसमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये देणं, आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. आम्ही शांत बसणारे नाही आहोत. या ठिकाणी जे सत्ताधारी आहे त्यांना घोळ घालायचा आहे. आमच्या कानावर असं येत आहे की ते 30,000 मतं प्रत्येक मतदारसंघ वाईज टाकायचा प्रयत्न करणार. आता तुम्हाला एक व्यक्ती आहे, त्याचं लग्न 2003ला झालं, पण त्याच्या बायकोचं नाव 2002च्या यादीत आहे. याचा अर्थ 2002च्या यादीमध्ये पण त्यांनी घोळ केलेला आहे. त्यांना पाहिजे ती मतं टाकून घेण्याचा तो प्रयत्न आहे. असं कसं चालणार? या ठिकाणी लोकशाहीसोबत खेळवाड करण्याचा जर प्रयोजन असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. आमचा पुरेपूर प्रयत्न राहील आणि आमची सगळ्यांना विनंती आहे की ही एकटी काँग्रेसची जबाबदारी नाही, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं बघण्याची गरज आहे की तुमचा एन्युमरेशन फॉर्म तुम्ही भरला का, शेजारच्यांचा भरला का, तुमचं मतदार यादीमध्ये नाव आलं का, नाही आलं का. इथं जे बंगालमध्ये त्यांनी केलं की मेजर वोट्स त्यांनी ॲन्युअलीमध्ये टाकून दिले आणि मग म्हणतात आहे की ते आपोआप स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे टाकून हा सगळा घोळ करण्याचा पूर्ण प्रयोजन आहे. आम्ही पूर्णपणे लोकशाही टिकली पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे. तिवशामध्ये विधानसभा झाल्यानंतर जवळपास 7,000 नावं यांनी डिलीट केलेले आहेत. आम्ही बूथवाईज यादी काढली. आम्ही नावं पण मागणार आहे की कोणी हा फॉर्म भरला आणि कोणी डिलीट केलं, हे पण आम्ही सोडणारच नाही.